नमस्कार, मी प्राची आणि ही माझी मुलगी रिद्ध्यांशी। हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि आज माझा बर्थडे आहे, त्यामुळे मी पूर्ण बर्थडेचा ब्लॉग टाकणार आहे। तर आता मी जातो रेडी होऊन मस्त असे सामान आणायला, ग्रोसरी शॉपिंग करायला। त्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे। चला मग, चला या खाली या, उतर, हळू उतर, हळू उतर, हळू 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 य य हळू य हळू य हळू। किराणा स्टोअरला गेली, तिथनं सगळं सामान घेऊन घरी आली। घरी आल्यानंतर हिचं असं काही चालू झालं। त्यानंतर रिद्ध्यांशीच्या पप्पांनी मला प्रत्येक गोष्टीचा खर्च विचारला की किती रुपयाचं काय काय आणलंय भाऊ म्हणून, तेल कितीचं आणलं, चुरमुरे कितीचं आणले। मला बड्डेची पण भरपूर तयारी करायची होती। ह्यांच्यासोबत टाइमपास करत बसण्यापेक्षा मी पटापटा सगळ्या सामानाची लिस्ट काढून दिली आहे आणि त्यांनी पूर्ण सामानाची टोटल त्यांच्या मोबाईलमध्ये मारली, कारण मला बड्डेची तयारी करायची होती, स्वयंपाक पण करायचा होता। आज होती कोजागिरी पौर्णिमा, त्यामुळे दूध पण खूप सारं आटवायचं होतं आणि आम्ही आज ठरवलं होतं की सगळी प्लॅनिंग वरतीच करायची, वरतीच जेवायचं आणि वरतीच दूध आटवायचं म्हणून पटकन बड्डे सेलिब्रेट करायचा होता। मग काय, ह्यांच्यासोबत टाइमपास करत बसण्यापेक्षा मी पटकन त्यांना सामानाची सगळी प्राइस सांगितली। त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये पूर्ण टोटल काढून घेतली आणि पटकन आमचं हे काम उरकलं आणि मग ते मला विचारायला लागले की बड्डेला कोण कोण येणार आहे। तर मी त्यांना सांगितलं की कोण कोण येणार। आपण खाली केक कापूया म्हणजे आणि तिथं हे करायचं, दूध आटवायचं। केक कुठे आहे? तू सांग म्हणजे कधी कापायचं आहे। मग काय सगळं पटकन आवरलंय, स्वयंपाक वगैरे केला आणि बड्डे पण लवकर सेलिब्रेशन करून घेतला। बड्डे कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता काय जेवताना नाही झाला तर जेवताना करायला पाहिजे होता। थांब, हा झालं झालं, हा थांब। आता आता कुठं काढणार? चंद्र काढायचा मावशीकडे। पातीला काढ, पातीलाचा काय उपयोग नाही। चंद्र खूप छान निघालेला आहे, पूर्ण गोल निघालेला आहे। त्याची सावली आम्ही दुधात पण घेतलेली। मग काय दूध वगैरे पिऊन घरी आलोय। घरी आल्यानंतर नवऱ्याने मला बड्डेचं गिफ्ट दिलंय। बड्डेच्या गिफ्टमध्ये काय आहे हे बघण्याची एक्साइटमेंट होती, म्हणून मी पटापटा त्याची अनबॉक्सिंग करून घेतली। त्यामध्ये सुंदर अशी वॉच होती, मला खूप आवडली। थँक्यू नवरोबा मला एवढी छान वॉच देण्यासाठी। आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे बड्डेचा। कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।